जन्म दिले महाराज, तरी सुखाची समाधानाची प्राप्ती आपल्याला झाली नाही, होणार पण नाही. तुम्ही म्हणतात का होणार नाही? आपण नाम घेतो, घेत नाही असं नाही. मी कोणा आरोप करून तुम्ही नाम घेणार नाही असा आरोप नाही करू, पण त्याला काहीतरी पथ्य आहे. कारण पथ्यशिवाय औषध त्याला कोण येत नाही. महाराज महाराजांनी सांगितलं डाळ खाऊन तरी मला भजरा काढते. असं जर आपण केलं तर आपल्याला प्रारब्ध आपल्याला मिळणार कधी ती मिळणार नाही. आयुष्यात महाराज सर्व सुखाची आशा जन्मलेला आपण एक निष्ठरी नाम घ्यावं का नाही. मला अपेक्षा सुखाची आहे, पण आम्ही दुःखात आहे, वाटचाल दुःखात आहे. कारलं लावलं कारलं आणि द्राक्षाची वाट बघत बसलो. किती दिवसात द्राक्ष तरी कारल्याची लावून आपलं दिसत आहे. आपल्याला तर त्यात काय फरक नाही. सोपं आहे सगळं म्हणा, पण आपल्याला कळत नाही. मास्तर कधीच सांगितलं मी ध्यानात येतं, पण आम्ही तिथेच सुटतो. पुन्हा त्याचा नाद करायचा. आता एवढी माणसं जमले हाय का, एक तरी सुखी म्हणून एखादा माझ्या सुखात मी सुद्धा त्या ती मला वेगळं राहतात, मी सुद्धा त्या हाय का. सुखी कोण हात वर का. आपल्याला दुःख आवडत नाही, सुख आवडतं, पण सुख मिळत नाही. दुःख आवडत नाही, ते दुःख मिळतं. पण महाराज म्हणतात असं कुणालाच वाटत नाही मला दुःख व्हावं. वाटते महाराज तुम्हाला दुःख व्हावं, तुला वाटते मदला गे दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. आपल्याला दुःख व्हावं असं कुणालाच वाटत नाही. प्रत्येकाला सुख पाहिजे, पण सुखाचा पत्ता आमचा चुकलेला. तुम्हाला एक दृष्टांत माझी सेवा संपवतो. पहिल्या जुन्या काळात म्हाताऱ्या चार जमून अशी, तुमच्याकडे काय ना वाकळ म्हणते त्याकडे लेफ्ट म्हणते शिवायचं, ती गोदडी 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 शिवत होत्या. चार बायका आपलं बसून असं अंधार पडायला लागला. मग त्याने गुंडळलं, तसंच घडी केली, ठेवलं. आज्या गेला निघून. ह्या आजी आपली म्हणली आता आपल्याला बी देवाबत्ती करावी देवाला, आणि परत बघू काय असं ती. पण तिला असं केलं, देवाबत्ती केली, तिच्या ध्यानात आलं तुझी सुई पडली. आता सुई पडलं, चिमणीचा वगैरे पहिली काय लाईट नव्हती, अंधारात कशी हुडकायची. मग त्या आजीने काय केलं, तिच्या दारात लाईटीचा खांब होता, अंगणात पुन्हा रस्त्यावर तिथे गेली सुई हुडकायला. बराच वेळ हुडकली, सुई काय घावली नाही. आणि नंतर मग काय व्हॉट्सअप चालला होता, शहाणा माणूस होता. आजी काय पडलंय? बाबा सुई पडली. मी त्याला म्हटलं बारीक काय लहान आहे, आजीला काय घालणार आहे. तो माघारी आला त्याचं काम. आजी घावली का सुई? तर नाही बाबा घावली. त्याने हुडकली पण घावली नाही सुई. ते मला आजी नेमकी सुई कुठं पडली? ती म्हणली घरात. आणि तुम्ही इथं का हुडकताय? ते म्हणजे इथं उजेड चांगला आहे, घावल सुई. मग आपण सुद्धा संसारी लोक अशीच आहे महाराज. आपण हुडकतो इकडे, तुझा आहे तुझं पाशी, घरी तू जागा चुकनाशी.